हाय गाईज जो मी साईडला फोटो लावला आहे फेसबुक आय डीचा, ही फेसबुक आय डी लग्नाच्या आधी माझी होती, उर्वी प्रजापती त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे आणि माझे सर्व फोटो आहे. आणि त्याने जबरदस्ती स्वतःचा वॉलपेपर लावून दाखवलं आहे की ही माझी बायको आहे. तर जेव्हा होती ना तेव्हा कदर नाही केली ना, तर आता माझा आय डी वापरण्याचा हक्क पण तुला नाही आहे, बरोबर ना गाईज. हा आय डीला आहे ना तुम्ही रिपोर्ट मारा, डायरेक्ट रिपोर्ट मारा की आय डी स्वतःहूनच बंद व्हायला पाहिजे. कारण नाही ही आय डी मी यूज करत आहे, नाही या आय डीचा माझ्याकडे पासवर्ड आहे, ना मेल आय डी आहे, ना काय ज्या आय डीने कोणत्या नंबरनी या मेल आय डीने ओपन केलं आहे काहीच मला माहिती नाही. फक्त मला एवढा माहिती आहे हा आय डी मी आधी यूज करायची आणि आता तो व्यक्ती यूज करतो आहे ज्या व्यक्तीबरोबर माझा काही लेनदेन नाही आहे. 6 वर्ष आधी आमचं सर्व लेनदेन संपला, पण तरी पण माझा फेसबुक आय डी तो यूज करतो आहे, जुना फेसबुक आय डी. आणि त्या फेसबुक आय डीमध्ये गाईज माझे सर्व रिलेटिव्ह आहे. माझ्या बहिणीचा मुलाचा पण फोटो आहे, तुम्ही बघत असेल. मी काहीच ब्लर केला नाही, डायरेक्ट दाखवते जे आहे ते मी दाखवायला मला लाज नाही वाटत. कारण जे माणसं करणार ते ऐकणार पण. हा जो आय डी आहे ना आधी मी वापरायची, मी वापरायची, माझ्याकडे सर्व त्याचा मेल आय डी होता, सर्व होता. पण त्या व्यक्तीने चेंज केला आणि अजून ही आय डी ही ओपन आहे आणि ह्याच्यामध्ये लिटरली मी स्वतः आहे. तर मी बोलणारच की माझ्या आय डीने तू मिसयूज करतोय फेसबुक. आणि ह्याच्यामध्ये माझे सर्व रिलेटिव्ह, त्याचा कोणच ओळखीचा नाही, कोण म्हणजे कोण, एक कुत्रासुद्धा ओळखीचा. आणि त्याचा इंस्टाग्रामला पण गाईज अजून पण त्याचा इंस्टाग्रामला त्याचे रिलेटिव्ह कोणच नाही दिसणार. सर्व आमच्या एरियामधले म्हणजे कांदिवली एरियामधले सर्व, गाव दुनियाचा पूर्ण एरिया त्याच्या इंस्टाग्रामला आहे. ह्याच्यामध्ये त्याची स्वतःची पण आय डी दिसून जाईल, तुम्ही सर्च मारा दिसणार. त्याला पण रिपोर्ट मारा, त्याच्या आय डीला पण रिपोर्ट मारा आणि या आय डीला पण रिपोर्ट मारा. ओके गाईज, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि या आय डीला